चावलं आपल्या तनुला. नालायक कुत्र माझ्या पोरीला चावलं. काय कुत्र चावलं? कसं काय? अरे मी त्या नालायक मुंडाकडे गेली होती. तिने माझी लाकडं चोरून नेली ना. ती चांगलं सटकच काढली मी. त्याची माझ्या मागं आली. तुम्ही लक्ष कामाचंच नाही म्हणा. ते लक्ष वगैरे देतच नाही लेकरांकडे. तुम्ही दिलं तिला. माझ्या मागं आली तर चावलं पोरीला कुत्र. मंदा मी घरी नव्हतो, मला काय माहित. मग दवाखान्यात नेलं होतं का तिला? सर का मग तिला पलंगावर ठेवू द्या. दवाखान्यात कशाला नेऊ? मम्मा खूप दुखत आहे. पप्पा खूप दुखत आहे पाय. अगं मूर्ख बाई, तिला दवाखान्यात का बरं नेलं नाही? चल तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. मी नाही नेत. इथच्या दवाखान्यात मी नेत नाही. या गावातल्या दवाखान्यात इथे डॉक्टर चांगले नाही आहे. मी लगेच शेगावला चालली माझ्या माहेरी. अगं मंदा, तिला कुत्र चावलं. तू बाहेर गावाला चालली. आपला तिकडे दवाखाना आहे. तसं पण कुत्र्याचे इंजेक्शन कुठे पण मिळतात. नाही म्हटलं ना, माझ्या पोरीला जाऊन चांगली ट्रीटमेंट द्यायची आहे मला. चांगल्या पॉश दवाखान्यात. इथे नाही पाहिजे नाही मला सरकारी हॉस्पिटलमध्ये. हे डॉक्टर काही चांगले आहेत का? मला इथे नाही जायचं. मी जाते. मी तनुला घेऊन. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही घ्या, नाही तर मी एकटीच जाते. अरे बाबा, तुला काही डोकं की काय की नाही मंदा? का हो मंदा, कसं झालं हे? मला आता सोन्यानं सांगितलं. माझ्या सोन्या शाळेत चालला होता तर वापस घरी आला. म्हणे आई लवकर जाय, तनुला कुत्रं चावलं. मंदा काकू घेऊन गेली. पाय वो माय बाई, कुठे गेली ती बाई खेळायला तनु तू? माय किती रक्त चाललं व मंदा. चाल ना दवाखान्यात घेऊन येईल. का रे श्याम, तुला समजत नाही का कडे? पोरले कुत्र चावलं, दवाखान्यात घेऊन चालतील. मी माझं बघून घेणार, समजलं ना? काही दाखवायची गरज नाही. म्हटलं सहानुभूती. कुत्रं चावलं माय, नसं चावलं माय, तसं चावलं माय. मी माझं बघून घेणार. कोणी दवाखान्यात न्यायचं काय न्यायचं चालली मोठी. अगो बाई, पण तिला दवाखान्यात न्या लागीन ना. तिला दवाखान्यात न्यास लागीन की नाही? कशी गोट करू राहिली बापा तू? किती मोठं रक्त चाललो. नेते ना मग. मी नाही कुठे म्हटलं. फक्त मला गावात नाही दाखवायचंय. मला दाखवायचंय शेगावला माझ्या माहेरी. मी तिला माझ्या माहेरी घेऊन चालली शेगावला, समजलं ना? शेगावली आपल्या गावात दवाखाने आहेत ना? ते माझ्या स्टेटसचे नाही आहेत, समजलं ना? अहो माय, कोणी दवाखान्यात नाही पण लवकर नाही. हाय माय, पोरी किती रक्त चाललं. मग मी येऊ काय सांग? कशाला जाते मी. वहिनी राहू द्या तुम्ही, मी करतो तुम्हाला फोन. सध्या आम्ही दोघंच जातो. बरं बापा, जा पटकन जा. नमस्कार सर्वांना. नवीन असताना तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा पहिला भाग आपल्या चॅनलवर टाकला मी, वावा कॉमेडी कार्टून. माझं जे पहिलं चॅनल आहे वावा कॉमेडी कार्टून, त्याच्यावर 11 वाजता मी या व्हिडिओचा पहिला भाग टाकला आणि दुसरा भाग या व्हिडिओवर टाकला. तर दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. वावा कॉमेडी कार्टून हे चॅनलचं नाव आहे. नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या फॅमिलीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझं एक फॅमिली चॅनल आहे ज्याचं नाव आहे इशू अँड दादू कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ. तर ते पण चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक मी कमेंट्समध्ये पिन करत आहे. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये मी माझ्या फॅमिली चॅनलची लिंक पिन करत आहे. तर प्लीज त्या लिंकवर जाऊन नक्की माझ्या फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझी खरोखरची फॅमिली पाहायची असेल, तर शांताबाईची रिअल फॅमिली पाहायची असेल तर त्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. माझ्या बऱ्याचशा बहिणींनी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं, पण कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला समजणार तुम्ही सबस्क्राईब केला. धन्यवाद. अरे मंदा दीदी, अरे बापू, या ना, या या या. अचानक कशाला? दवाखान्यात आलो आम्ही तनुला घेऊन. दवाखान्यात काय झालं? तंदुरा बरं नाही आहे काय? ताप आहे वाटते. मामा, मला कुत्रं चावलं मामा. काय कुत्र चावलं? अरे कधी, कसं? आई, प्रियंका, ओ माय, मंदा जवळ बघ या ना. ओ माय तनु, अचानक आले बाबा. फोन नाही, काही नाही, काही नाही. आई अचानक नाही, कुत्र चावलं पोरीले. कुत्रं चावलं? बाबा रे, माया कुठे गेली हो तू खेळेन? मंदा, तू किती खेप सांगलो मी आलेकडेवर लक्ष दे. एकच पोर घेतो त्याच्यावर लक्ष देत नाहीत माय मावले. सांग भाई बाई, दवाखान्यात गेली होती का मग? अगं दवाखान्यात त्यासाठीच तर मी इथे आणलं तिला. तर गावातले दवाखाने मला नाही आवडत, म्हणून मी शेगावला घेऊन आली तिला. बापरे ताई,
मग इथे दाखवून द्यायचं, काही नाही होत. सरकारी दवाखान्यामध्ये इंजेक्शन मिळतात, मग प्रायव्हेटमध्येही मिळतात, पण ताबडतोब दाखवून द्यायचं ना. तुमची ताई कोणाच्या म्हटलं ऐकीन तर मजाला आहे ना. बरं बरं जाऊ दे. जाऊ आपण दवाखान्यात आता. बसा तुम्ही. माय बाई लवकर नाही बापा लेकराले सांग. माय का गं कुत्रं कावरलं होतं काय? कसं साधं होतं कावरलं होतं? ते नाही माहित मला कोणतं होतं तर. काहीच लक्ष घालत नाही मामीजी, ते काहीच लक्ष घालत नाही लेकराईवर. ते पहा मला बोलायला नका लावू. तुम्ही तर लक्ष घातलं का म्हटलं तिच्यावर? मी भांडायला गेली त्या ममता सोबत, मला लाकडं घेऊन पळली म्हटते. ममता होळीच्या दिवशी लाकडं विकून तिला मस्त चुळा वगैरे आणला, खवराच्या जागी माहिली की माहिती आहे का कोणाला? मग तिसं भांडायला गेली मी, तर या माणसाने लक्ष दिलं नाही म्हटलं पोरीवर. माझ्या मागं मागं पोरगी आली, येऊ दिलं, पोरीला कुत्रं चावलं. मग मला म्हणून राहिले मोठी, मी लक्ष घालायचं का? तुमचं करतो नाही का लक्ष घालणं पोरीवर? बाप आहे ना तुम्ही, मग ताई एक नावाची बाप आहे फक्त, लक्ष द्यायचे नावान उभी भूम आहे. कोण म्हटलं तिला भांडायला जायस तिथं? गौपणा करून राहिली का? बरं जाऊ द्या ताई, बसा तुम्ही. मी पाणी आणते, चहा आणते, पटकन दवाखान्यात घेऊन जा. गोपालराव यांले चांगलं नाही ही राहणी ना ती. अरे तनू रडू नको बेटा, काही होत नाही. आपल्या गावात जे डॉक्टर काका आहेत ना, तुला छान इंजेक्शन देतात, मस्त माहीत पण पडू देत नाहीत. तसे पण हे पण डॉक्टर काका आहेत. रडू नको बेटा, रडू नको. तुझं नाव सांग मला, तुझं नाव सांग. काय नाव आहे तुझं? आणि तू बाहेर कशासाठी गेली होती? हा ताई, तुम्ही थोडं जवळ उभं राहा तिच्या. अरे रडू नको तरू. तुला आईस्क्रीम पाहिजे की चॉकलेट सांग बरं मला. बरं देत नाही मी तुला इंजेक्शन, देत नाही मी तुला. कुत्र्याने कसं काय चावलं बेटा? तू कुत्र्याच्या पहिले काही केलं असेल कुत्र्याला, आहे ना, म्हणून चावलं. तू गुडगल आहे की नाही बेटा? हा गुडगल आहे, हो गुडगल आहे. थांब तुझ्या पायाला किती मोठं रक्त लागलेलं आहे बेटा. हे रक्त पुसावं लागेल नाही का आपल्याला? रडायचं नाही असं, रडायचं नाही. बघ बेटा, तुला माहीत तरी पडलं का मी इंजेक्शन दिलं तर? गुडगल आहे. हे पाहताई, आता तिला 3 दिवस एकसारखं आणा आणि थोडंसं म्हणजे तिला भात वगैरे काही देऊ नका सध्या, आणि थोडं काळजी घ्या आता लेकरांची. ठीक आहे ना, माझं हेच माहेर आहे, मी थांबते इथे. मी उद्या इंजेक्शन नाही घेणार. अगं दीदी, तुला माहीत झालं का तुला इंजेक्शन दिलं मी? माहीत झालं का तुला? दुखलं का तुला? अजिबात रडायचं नाही बेटा. त्यासाठी कुत्र्याच्या खोड्या नाही करायच्या. मग पहा बरं, मग इंजेक्शन घ्यावं लागत असते की नाही? न्या तुम्ही आता तिला घरी घेऊन जा आणि जेव घाला. काही प्रॉब्लेम नाही, काही होत नाही, नॉर्मल आहे सर्व. जाय बेटा तनू. झोपून जाता का तू? जाय रूम मध्ये जाय, मामी जाय तिथं, झोपून जाय. बाळ आहे, जाय. मी बाळा बघते मामा, मी बाळा बघते, मामी जा. जाय बेटा जाय, मग आहे ना, जाय बाळ आहे. बसा ना बापू. हा तिकडे आहे मामी, जाय. आता विचारे मला ती छाया की दवाखान्यात आणलं का? आई मी म्हटलं घेते जाता ते. काय म्हणे बापा डॉक्टर? दिलं का इंजेक्शन रे गोपाल? दिलं इंजेक्शन. 3 दिवस बोलावलं इंजेक्शन दिले आता. काय कसं काय माय बाई, सांग बरं. कावरला गिरड होतं का बापा कुत्र? नाही साधंच कुत्रा आहे ते, काही टेन्शन नाही एवढं. साधंच आहे, चावरेलं गिवरलं नाही आहे. डॉक्टर म्हणे नॉर्मल आहे म्हणे सगळं, फक्त भात वगैरे देऊ नका म्हणे, भात दूध असं काही. बाकी ठीक आहे, सर्व चालते म्हणे. बरं मग मी काही थांबत नाही, हे मंदा थांबीन. मग माझं काही होते नाही थांबणं, मी जातो मग. बापा तर जेवण करून जा ना. स्वयंपाक केला ना, प्रियंकाने स्वयंपाक केला, मग काय छाय नाही केला. बस आता जा मग जेवण करून. नाही कशाला जेवण? अरे रे बापू, मी राहिलो जेवायचा. नाही मी प्रियंकाला वाढायला लावतो ताट. बरं ठीक आहे. मामाजी कुठे गेले? मामाजी बाकी विठू दादा वगैरे कुठे गेले? ते की नाही, ते तुमचे मामाजी वावरात गेले, तर किशोरी गेलाय. तर ते किशोरी आहे गहू संघ्याचा आहे ना, तर त्यांनी नेलं मग गाडीवर ते गेले. आणि आता हा गोपाल तुमच्या संघ आला. तुमचे मामाजी तिकडे हटलीत आहेत ना, तेव्हा तिकडं म्हणजे सगळं ते समोरचं तोडला आपल्या शिडगिट्टीनाचा. मग तिकडेच आहेत ते दोघं आपल्या तिकडेच होते. पण हा गोपालची आज आंघोळ राहिली म्हणाला टकला, ते सकाळूनच गेले. आहेत ते, येतात ते, सांगितलं म्या येतात ते. बसा तुम्ही, जेवण घेऊन करा, येतात ते. जाय म्हणता, हातागीत पाय धुई जेवण कर. किशोरन त्याची बायको पण आली का? नाही तर काय मग, ते काय कुठे जाईन तर मग ती येलाय ना, ती आहे ना, जाय ना, अंदाज आहे ना, आहेत ना पोरी. ठीक आहे.
बापू चला हात पाय घेत पाय धुवा. हो धुतो ना धुतो. का रे काही म्हणे का रे डॉक्टर गोपाल? नाही रे कैरी म्हणे 3 इंजेक्शन द्या म्हणे होऊन जाते म्हणे चांगलं.